नमस्कार. आज आपण उकळलेल्या पाण्यामध्ये पोहे टाकून टेस्टी आणि झटपट तयार होणारा नाश्ता करणार आहोत. 1 वाटी पोह्यापासून हा तयार केलेला नाश्त्याचा पदार्थ घरातील लहानांपासून मोठ्या व्यक्तींना सर्वांना आवडेल याची खात्री आहे. रेसिपी खूप सोपी आहे, तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर सुरुवातीला आपण 2 वाटी पाणी उकळत ठेवायचं आहे. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये 1 वाटी पोहे टाकून घेणार आहोत. सुरुवातीलाच मी पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. तर पोहे टाकल्यानंतर आपण हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. पोह्याबरोबरच आपल्याला इतर काही साहित्य लागणार आहे. त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि दही लागणार आहे. रवा बारीक मोठा कोणताही चालेल. त्यासोबत हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा. तर कांदा बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर पोहे पाहूयात. तर हे पोहे आपले व्यवस्थित असे भिजलेले आहे. भिजलेले हे पोहे एकदम मऊसूत असे भिजलेले आहेत. गरम पाण्यामध्ये पोहे टाकल्यामुळे अगदी 5 मिनिटातच मऊसूत असे होतात. तर थोडे चमच्याने मिक्स करून हे पोहे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. पोहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर हे पोहे आपण मिक्सरमधून फिरवून घेत आहोत. थंड केलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्यामध्ये आता आपण घेतलेला अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात. रवा आपण मिक्सरला फिरवून घेत आहोत, त्यामुळे लहान मोठा कोणताही घेतला तरी चालेल. तर यामध्येच आपण 2 चमचे दही टाकून घेऊयात. तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस वापरू शकता. दही टाकल्यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे लागेल तसे पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेत आहोत. तर सुरुवातीला मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. तर पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी टाकून हे मी मिक्सरला या पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे. तर आपले तयार मिश्रण या पद्धतीने व्हायला हवे. तर मला इथे एवढ्या मिश्रणासाठी पूर्ण 1 वाटी पाणी लागलेलं आहे. तुम्हाला पाणी कमी अधिक लागू शकेल. त्यामुळे पाणी एकदम न टाकता जसे लागेल तसे पाणी टाकून घ्यावे. तर या पद्धतीने आपले हे मिश्रण तयार व्हायला हवे. तर इथे सर्व मिश्रण मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे. तयार केलेले सर्व मिश्रण मोठ्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला काहीही न टाकता असेच मिश्रण 5 मिनिट झाकून ठेवायचे आहे, कारण रवासुद्धा या मिश्रणामध्ये भिजायला पाहिजे. फक्त 5 ते 6 मिनिट हे मिश्रण भिजलं तरी बास होईल. तर हे मिश्रण भिजल्यानंतर पहा, इथे आपले व्यवस्थित असे पीठ आंबलेले आहे, कारण यामध्ये आपण दही वापरलेलं होतं. हे मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. तर मी इथे छोटा 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. मीठ टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित असे फेटून घेऊयात. यामध्ये आपण दही वापरलेलं असल्यामुळे सोडा वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. या पिठाचा तुम्ही असाच डोसा करू शकता, परंतु आज आपण इथे मसाला डोसा बनवत आहोत. त्यामुळे मी इथे मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेत आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी हा डोसा बनवत असाल तर यामध्ये तुम्ही मिरची नाही वापरली तरी चालेल. सर्व साहित्य पिठामध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे 1 ते मिनिटासाठी हे आपण मिश्रण व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहे. मिश्रण व्यवस्थित फेटल्यानंतर याचे आपण डोसे करून घेऊयात. तर गॅसवरती मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर यावरती चमचाभर तेल टाकून हे तेल आपण तव्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. तर यावरती आपण लगेचच डोसे सोडून घेऊ. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि इतरांना देखील शेअर करा. तर तव्याला तेल लावल्यानंतर यावरती मी डोसा सोडून घेत आहे. तर हा डोसा भाजत असताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे गॅस अजिबात मोठा करायचा नाही. तर मीडियम टू लो गॅसवरती हा डोसा आपण भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने पूर्ण डोसा भाजल्यानंतर मगच आपण हा पलटी करून घेत आहोत. तर दोन्ही बाजूंनी खरपूस रंगावरती हे डोसे भाजले जातात आणि खायला सुद्धा तेवढेच खमंग लागतात. याच पद्धतीने आपण डोसे तयार करून घेऊ. तर मी इथे लगेचच दुसरा डोसा सुद्धा करून घेतलेला आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरातील मोठ्या व्यक्तींना नाश्त्यासाठी हा पदार्थ तुम्ही करून देऊ शकता. आपण नेहमीच पोहे किंवा उपीट, शिरा बनवतो, त्यापेक्षा हा थोडा वेगळा नाश्ता आपण कधीतरी करायला काहीच हरकत नाही. तर या मिश्रणामध्ये आपण
कांदा, टोमॅटो, मिरची टाकली असल्यामुळे हा डोसा असाच खायला छान लागतो. किंवा तुम्ही मुलांना सॉससोबत हा डोसा खायला देऊ शकता किंवा शेजवान चटणी, शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा हा डोसा खायला फार अप्रतिम लागतो. तर या पद्धतीचा पोह्यापासून तयार केलेला मसाला डोसा एक वेळा अवश्य करून पहा. हा तेवढाच मऊ लुसलुशीत असा करून तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.